जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर। तर बघा झालेली दुपार, तर आत्ताच दुपारचे जेवण पण केलेले आम्ही। तर तुम्हाला माहितच होतं की आमची मक्का सोंगायची चालू आहे आणि सगळीच गडबड आता सगळं चाललेली आहे मक्का सोंगायची पण। आणि तर आता 7-8 दिवसात आपली दिवाळी पण येते। तर दिवाळी सणाचा तर एकदम सगळ्यांनी आनंद घेत असतात आणि सगळ्यांना मज्जा येते। तर सगळ्यांची तीच तयारी चालू असेल दिवाळीची, आवरायची किंवा घरातली किंवा दुकानामध्ये सामान आणायची, कपडे आणायची। तर बघा आम्हाला पण आमच्या शंभूला त्यांना कपडे आणायला जायचं होतं, पण आज आहे ना आबळ ते लय आलं। तर म्हणलं आजचे दिवस आहे ना तर कंस जमा करून घेऊ। बघा किती आबळ ते आलेलं आहे आणि मग त्याच्यामुळेच आमची तीच गडबड चालू झालेली आहे कंस जमा करायची। तर हे बघा आम्ही सगळेजण आलेलो आहे सकाळपासून कंस जमा करायला। तर इकडं भाभीन त्या पण आहे। तर सकाळी 8 वाजल्यापासून येईल आम्ही सगळेजण मक्काची कणसं जमा करायला। तर घरापासल्या वावरातले झालेले आणि घरापुढच्या वावरातले सुरू केलेले। तर 12 वाजल्यापासून आज बहीण इकडचे हा ना आभाळा पण लय आला आज हा ना। अय भेंडे शंभू सोबत जाईन खेळायला घरी हा पेरू खाती। चला आता आम्ही लगेच लागणार मक्काची कणसं भरायला। तर दुपारची जेवण सुट्टी झाली ती आणि जेवण पण करून आलो सगळेजण। चला पाणी प्यायला सगळे आणलं ना पाणी। हे म्हणता आण लागली धन चहा एवढं लवकर? अरे जेवण करून फक्त एक टेलर भरलं तुम्ही। 4 वाजले आता। 4 कायचे वाजले? 2:30 वाजले आता तशी। आबळ लय आलं एक तर आज आबळ येईल त्याच्यामुळे काहीच कळालं नाही। हा ना चिवला आणलं वाटतं पप्पाला। चिवला आणलं बैठ रे पिऊन दे रे। अरे द्या दादा आला चिव आला का? चिवावरत आला मक्काची कणसं पाहिला। चिव ऐ चिव वावरत आला हा दिसतील नाही रे बाई। चला आताच एक टेलर भरून दिलेलं आहे। तर जेवण करून आले नंतर आता हे दुसरं टेलर आहे। तर शंभू छोप चाललंय ते घरी मकाची कणसं खाली करायला। तर लोक म्हणलं पाणी ते पिऊन घेऊ आणि थोडासा 5-10 मिनिटं बसू पण ट्रॅक्टर येऊच तर बघा आपलं ट्रॅक्टर चाललेलं आहे घरी कणसं टाकायला आणि फुल टेलर भरून दिलेलं आहे आम्ही। तर शंभू पण आला होता ट्रॅक्टर वरती। तर इकडे सगळेजण बसलेले आता मिनिट आराम करतो ट्रॅक्टर येऊस तर म्हणजे मग नंतर कणसं भरायला बरं राहील। चला आवरा लय आळा झाला काय का रे मग? लय आंबट झाले आज लय कंस उचलेले आपण। किती 8 हॉटेलर आहे का? भरपूर झालं।
काय अजून एक बरं ना आहे की दोन भरे का रे कितना भरेगा? एकच भरेगा एक भरेगा दो भरेगा? कितना है वो थोड़ा है शंभूल घेतलं का? चला घरापुढचे कंस पण उचलून झालेले आहे आणि एकच टारलीचे राहिलेले आहे. तर 5-6 तिचे आता वाजलेलेच होते 6. तर म्हणलं आबळ पण आलं आणि पप्पा ते म्हणे की आता सुट्टी घ्या कारण टाइम पण भरपूर झाला. तर बघा वैजापूरला पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर सुट्टी घेतली नाही. तर आम्हाला ही एक टारली पण भरून घ्यायची होती आजच कंस. बघा किती आबळ आलेलं आहे आणि पाऊस पण चालू झालेला आहे तिकडं. तर जे आपले घरी कंस टाकेल ते कंस झाकून ठेवावं लागेल आपल्याला. त्याच्यामुळे आता लवकर सुट्टी घेतलेली आम्ही. चलो दीदी चलो हे लेके आओ मैं वो उधर का जार लेके जाती हूँ. ले ना हाँ वो जार लेके आती हूँ मैं. तर बघा आता सुट्टी घेतली आणि चाललेलं होतं घरी. तर तिकडं पाणी प्यायचा जार राहिलेला आहे. तर मी चाललेली जार आणायला आणि आपला चिव पण छोटा आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर चिव पण संध्याकाळच्या वेळेला कसं थोडासा किरकिर करतो म्हणजे रडत असतो. कसं भूक पण लागते त्याला आणि सगळ्यात मेन आता तो छोटाच आहे ना तर येड्यावानीच करत राहतो. तर मग त्याच्यामुळं पण लवकरच सुट्टी घ्यावं लागते. चला ट्रॅक्टर पण चाललं आणि आता मी पण चाललेली घरी. बघा आमच्याकडं वातावरण आभाळाना असं झालेलं आहे आणि वारं पण सुटलेलं आहे. तर पाऊस यायचा अंदाज दिसतोय. तर बघा किती आभाळ आलं. बघा आता आलेले घरी आणि आज आम्ही पाऊस ना नुसतं पावसानं लय हाल लावली राव. लाईट नाही झाला लाईट सकाळी 4 आतून कुठं हा इथं आता एक टारली इथपर्यंत येईन अशी एवढी. नाही बच्चे पाहिलं की बार दोन झाकाचे झाले आहे की झाकाचे झाले कंस. चला आमच्याकडे आता पाऊस पण यायला लागलेला आहे थोडा थोडा. तर बारीक भुरभुर चालू झालेली आणि लाईट पण गेलेली होती. तर आज स्वयंपाकाला उशिरा झाला कारण की मकाचे कंस वाईट चालू होते आणि इथं म्हणजे पोळी घातली तिथं सामूहिक पण केले. तर आता मम्मी बाजूची भाकरी करून राहिल्या. 2-3 दिवसापासून पीठ पण नव्हतं म्हणजे ना मकाची करपटी मध्ये गावात नेलं पण आणायचं झालं राहत नव्हतं पप्पाला. चला आज मस्त पैकी असं बेत आहे पिठला आणि बाजूच्या भाकरी. पाऊस काय दम खाईन नाही हा ना लय आवडत गेलं. हा ना वैजापूरला पाऊस चालू होत मम्मी जास्त पाऊस आपल्या अजून एक टेलर निघा ना. एक टेलर राहिलं ना. अजून एक टेलर ना हा तेवढं झाले असते बरं का. काय तरी 6 वाजता राहिले ना. हा 6 वाजता पाहिजे.
आणि काय? सकाळी लवकर लागली ते सकाळी किती 8:30 ला लागलो होतो आम्ही. 8:30 वाजता. हा घरात बसले झाले पुढचे पण झाले जाऊ दे, इकडचे पाण्यातले झाले. शंभू काय करू ना शंभू पण आज एटीएम करू आले जरा लाईट आता येते की नाही का काय माहिती. सगळीच गेलेली. सगळी गेली डायरेक्ट. पिठलं कसं करायचं मी? थोडं पत्ता घातलंय ना. थोडं पत्ता. थोडं आहे माहिती. थोडं आहे माहिती. तर म्हणजे आता 7-8 दिवस दिवाळी राहिली मी का? हा ना. आणि पाऊस पण पाहा ऐन दिवाळीचं एक राहिला आता काही चालू असेल वावरातले काम काहीचे घरातले. आमच्या मम्मीची पण 2-3 दिवसापासून लय फजी देऊ राहिली कारण की आम्ही सगळेजण वावरत राहतो आणि मम्मीचं चालू आहे थोडं थोडं घरातलं काढायचं. तर गोदाड्याने तिथून काढलं मम्मीने आज. हा ना दिवाळीचं पण आवडच लागत. मागच्या वर्षी नव्हता ना. मागच्या वर्षी नवरात्री मधले पोच झालं तसं. दिवाळीला आहे यंदा. मिरच्या कापून लागलो मी खुड मिरचीचा. कापून